नमस्कार. आज आपण मुंबईचा जैविक वारसा अंतर्गत ज्या पक्ष्याची माहिती बघणार आहोत त्याचे नाव आहे धोबी पक्षी. धोबी पक्षी सतत त्याची शेपटी आपटत असतो, त्यामुळेच त्याला मराठीमध्ये धोबी परीट असे म्हटले जाते. इंग्लिशमध्ये त्याला वॅकटेल असे म्हटले जाते. युरोप आणि आशिया खंडातील सौम्य वातावरणातून हे पक्षी स्थलांतरित होतात. त्यांचे मूळ वास्तव्य पश्चिम युरोपात आहे. धोबी पक्षी हा साधारणपणे बुलबुल एवढा असतो. त्याची लांबी 8 ते 9 इंच असते. या पक्ष्याच्या चोचीपासून डोळ्यावरून मानेपर्यंत पांढरा पट्टा असतो. चोच अगदी टोकदार आणि काळीशार असते. डोळे तपकिरी असतात. डोके, मान, छातीचा वरचा भाग आणि पाठ काळ्या रंगाची असते. पिवळा धोबी हा आकाराने चिमणी एवढाच असतो. कपाळ पिवळे, भुवया पिवळसर पांढरट रंगाच्या असतात. वरील भागाचा रंग हिरवट पिवळा असतो. धोबी पक्षी प्रामुख्याने पाणथळ जागेवर आढळतात. नदी, ओढे, दलदल, तलाव, नाले, डबके, खाडी किनारी दिसतो. फारसा माणसांना न घाबरणारा हा पक्षी मनुष्यवस्तीत दिसून येतो. अंडी घातल्यावर नर आणि मादी दोघे मिळून अंडी उबवण्याचे व पिल्लांना वाढवण्याचे काम करतात. 2 आठवड्यानंतर पिल्लांची पूर्ण वाढ होते आणि ते स्वतंत्रपणे जगू लागतात. हा पक्षी कीटकभक्षी असून जोडीने जमिनीवर येऊन किडे, नाकतोडे, टोळ, चतुर यांना खातो. जमिनीवर तुरुतुरू चालून शेपटी वर खाली हलवून कीटक खातात. तसेच काही वेळा हवेत उडणारे कीटकही पकडतात. हे पक्षी उंच तारेवर छतावर बसून आराम करतात. धोबी पक्ष्याचा आवाज भारदस्त पण मधुर असतो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. धन्यवाद.